आज असाच आमचा मूड झालाय, त्यामुळे आता आम्ही चाललोय हॉटेलला जेवायला. आमचे फ्रेंड्स पुढे गेलेत आणि आम्ही आता मागून चाललोय. चला बघूया, आज आम्ही न्यू हॉटेल ट्राय करतोय, न्यू एक्सपिरियन्स, नवीन टेस्ट वगैरे. तर चला, आम्ही आलो ह्या हॉटेलला. कोळकीतून थोडं पुढे हॉटेल रेड स्टोन. हॉटेल ट्राय करते आणि आम्ही ह्या हॉटेलला आलोय आज फर्स्ट टाइम, त्यामुळे ट्राय करणार आहे. आम्ही सगळे फ्रेंड्स आलोय, बघू शकताय तुम्ही वरती. हा हे बघा, खूप छान आहे. हे बघा, आज माझा आउटफिट ऑफ द डे. आमच्या बाळासाठी, आमचं छोटं बाळ आहे, त्यासाठी त्यांनी हा पाळणा आमच्यासाठी खालून आणून दिलाय वरती. आणि ही सेल्फी मोड मध्ये असणारी व्यक्ती, फोटो लवर, सेल्फी लवर, बघू शकताय. पूर्ण घे सगळं ऑर्डर सांगताना. हो, सगळं जेवण काय मागवलं. ओके मॅम. काय खाणार आहे? जोरात सांगा, तुम्ही काय खाणार आहे? नॉनव्हेज. तू? तू? हे आमचा व्हेजिटेरियन प्राणी आहे. तू काय खाणार आहेस? आणि आम्ही ठरवलंय ह्याला व्हेज खायला घालायचंय आज, आणि मी नॉनव्हेज. ते आम्हाला त्यांची भाजी सजेस्ट करतायत. स्पेशल रेड स्टोनची भाजी काय आहे ती? तिथपर्यंत, तिथनं पुढे नियोजन लावायचं. कसं करायचं ते बघू की आता नियोजन कसं बसतंय. पण कसं बसतंय तो नियोजन तर सांग की. आता इथपर्यंत झालंय, तिथनं पुढं कसं बसवायचंय? आमचं चाललंय ट्रिप ठरवायचं. आम्ही तुम्हाला हे सरप्राईज देऊया ज्यावेळेस आमचं ठरल त्यावेळेस. मेंटेनन्स आता माझ्या अंदाजानं कमीत कमी 6-7 हजाराच्या. 2 hours later. ह्याचं असं मत आहे की युट्यूब मधून मी कमवू शकत नाही, तुला चॅलेंज आहे माझा आजच्या तारखेपासून. आता तुमचं काय मत आहे? हा, उत्तर द्या, तुझं काय मत आहे? कमवू शकते, कळलं का? हा, हे माझा कॉन्फिडन्स आहे. तू येऊ शकतो विषय पर्सनल सोडून 10,000 तू जाऊ शकतो 10,000 पर्यंत. एकच मिनिट फक्त एक त्याचा फोटो काढतो. आमची व्हेज पनीर मुसल्लम भाजी बघून तर खूप छान वाटली. आता टेस्ट केल्यानंतर आम्ही रिव्ह्यू देऊ कशी. काय करतो मला? हे आम्ही चौघांचं नॉनव्हेज आहे इकडं, आणि इकडे हे व्हेज आहेत. हे व्हेज आहेत आणि हे नॉनव्हेज आहेत. काळा मसाला, इकडं काळा मसाला. त्यांचं डिस्कशन चाललंय त्यामुळे तुम्ही तो इग्नोर करावाच. आणि इकडे हे व्हेज आहेत, पनीर मुसल्लम. टेस्ट कशी? टेस्ट कशी आहे? ओके, टेस्ट कशी आहे? काळा मसाला म्हणजे मला पण छान वाटले. हा, तू काय करतेस? कारण की हे थांबती राहू दे, सांगा. ठीक आहे, असं लिंबूवर मीठ टाकायचं. थांबे, थांब आता 1 किलो घेऊ दे. सगळ्यांनी आता बारी बारीनं. सुप्रिया तयार कर लिंबू. नाही, त्यांचे एक्सप्रेशन चेंज होईल ते कंटिन्यू. हा, त्याचं सांग बेनिफिट काय आहे. कांद्याचा वास वगैरे येत नाही खाल्ल्यानंतर. लिंबामुळे पचन चांगलं होतं आणि टेस्ट पण छान लागतं. 1, 2, 3 पहिला एक्सपिरियन्स आहे. फिलिंग येते. असं मीठ भरपूर टाकलं, असं दाताखाली मीठ भरपूर टाकलं होतं. मीठ भरपूर टाकण्यात आलेले आहेत अशा प्रकारे. छान लागलं का?
हा आता कोण त्यानंतर ना ह्यांचं डिस्कशन तर अजून त्या ट्रिपच चालू आहे. आणि इकडे हे बघा ह्यांचं फोटोशूट चालू झालं. म्हणजे माझा सुद्धा